कोकणात रमेश आणि त्याची बायको मोहिनी असं एक साधंसं कष्टाळू जोडपं राहत होतं. थोडीफार शेतजमीन सोबतच छोटीशी आंब्याची आणि काजूची बाग. त्यातून मिळणाऱ्या कमाईवर रमेश आणि मोहिनीचा संसार सुखाने चालला होता. त्या दोघांच्याही फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या, पण त्यांना मिळणाऱ्या कमाईत समाधान मात्र भरपूर होते. काळ पुढे सरकत गेला आणि त्यांच्या संसार रूपी वृक्षावर दोन गोड फुलं उमलली. एक मुलगा आणि एक मुलगी. दोन्ही मुलांना पाहून रमेश आणि मोहिनीला वाटलं, आता आयुष्यात सगळं मिळालं. छोटं घर, प्रेमळ कुटुंब आणि कष्टाने उभं केलेलं जगणं, यापेक्षा आणखी काय हवं? पण नियतीला मनात मात्र काही वेगळंच होतं. एक दिवस अचानक रमेशला पॅरालिसिसचा अटॅक आला. त्या दिवसापासून तो अंथरुणाला खिळला. त्यामुळे मोहिनीच्या घराचा जणू आधारस्तंभच कोसळला. आत्ता अंथरुणावर पडलेला नवरा आणि दोन लहान मुलांसह संपूर्ण घराची जबाबदारी एकट्या मोहिनीच्या खांद्यांवर आली. तरीही मोहिनीने हार मानली नाही. शेतीची कामे, बागेची देखभाल, मुलांचं संगोपन आणि नवऱ्याची सेवा, हे सगळं ती एकटीच सांभाळू लागली. परिस्थिती कठीण होती, पण तिच्या मनातल्या जिद्दीसमोर ती अडचण लहान वाटत होती. त्यातच घरासाठी लागणारे किराणा सामान आणण्यासाठी मोहिनीला महिन्यातून एकदा तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत असे. गावापासून ते ठिकाण थोडे लांब असल्याने तिथे जाण्यासाठी बस किंवा रिक्षानेच जावे लागे. ऑक्टोबरचा महिना होता. दुपारची वेळ, उकाडा आणि दमट हवा, त्यामुळे कोकणातल्या उष्णतेने अंगाची लाही होत होती. त्या परिस्थितीमध्ये मोहिनी किराणा सामान घेऊन तालुक्याहून परत येत असताना मोहिनी बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभी होती. पण खूप वेळ वाट पाहून सुद्धा बस आली नाही. त्यातच उन्हामुळे एका जागी उभे राहणे देखील कठीण झाले होते आणि हळूहळू बस स्टॉपवर लोकांची गर्दीही वाढू लागली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर घरी पोहोचायची घाई आणि थकवा दिसत होता. शेवटी बराच वेळ गेल्यानंतर मोहिनीच्या मनात आले, बस यायला अजून किती वेळ लागेल माहित नाही. घरून फक्त चहा पिऊन बाहेर पडलेल्या मोहिनीला प्रचंड भूक लागली होती. पण गरिबीमध्ये घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणाऱ्या मोहिनीला वाटत होते, पटकन बस पकडून घरी जाईन आणि घरीच काहीतरी खाईन. उगाच बाहेर खाण्यासाठी पैसे खर्च करायला नको. असे असले तरी हातात सामानाच्या पिशव्या आणि खूप वेळ झाल्याने शेवटी मोहिनीने विचार केला, काहीतरी खाऊन घेते. म्हणून ती बस स्टॉपच्या बाजूलाच असणाऱ्या वडापावच्या गाडीवाल्याकडे वळली. तिथे ही थोडी गर्दीच होती. मोहिनीने एक वडापाव घेतला आणि खाऊ लागली. तेवढ्यात तिथे एक वयोवृद्ध माणूस आला. त्याने सुद्धा एक वडापाव घेतला आणि खाऊ लागला. पण तेवढ्यात त्या वडापाव विकणाऱ्या माणसाने त्या वयोवृद्ध माणसाकडे वडापावचे पैसे मागितले. तेव्हा तो वयोवृद्ध माणूस लगेचच त्याच्या पॅन्टच्या खिशात पैसे शोधू लागला. त्या माणसाचे कपडे मळके होते. कदाचित तो जास्तच गरीब असावा किंवा भिकारी असावा, असं त्या वडापाव विकणाऱ्या माणसाला वाटलं. म्हणून त्या वयोवृद्ध माणसाकडे लगेच त्याने पैसे मागितले असावे. पण मोहिनीकडे अजून पैसे मागितले नव्हते. मोहिनी त्या वयोवृद्ध माणसाकडे पाहत होती. तो वृद्ध माणूस आपल्या पॅन्टच्या खिशात हात घालून पैसे शोधण्याचा प्रयत्न करत होता. पण हाताला पैसे लागत नव्हते. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर अचानक भीती उमटली आणि त्या भीतीचे भाव त्याच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसू लागले होते. थोड्या वेळाने पुन्हा एकदा वडापाव विक्रेता चिडून म्हणाला, दिवसभर मी तुमचे पैसे घेण्यासाठी असाच थांबू का? इतरही गिराईक आहेत, पटकन पैसे काढा आणि द्या. त्यावर तो वृद्ध माणूस थरथरत्या आवाजात म्हणाला, मालक, मी पैसे खिशातच ठेवले होते, पण कदाचित ते कुठेतरी पडले असावेत. आता माझ्याकडे पैसे नाहीत. हे ऐकताच तो वडापाव विक्रेता अधिकच संतापला. तुमच्यासारखे भिकारी लोक नेहमी अशीच कारणं सांगतात. पैसे नसतानाही वडापाव घेऊन खायचा आणि पैसे देण्याची वेळ आली की पैसे पडले असं म्हणायचं. आता मात्र त्या वृद्धाने हात जोडले. त्याच्या आवाजात विनवणी होती. मालक, खरंच पैसे आणले होते, पण ते पडले. आता माझ्याकडे पैसे नाहीत आणि मी अर्धा वडापाव सुद्धा खाल्ला आहे. त्यामुळे त्या बदल्यात तुमचे काही काम करून देऊ का? हे ऐकताच वडापाव विक्रेता उद्धटपणे म्हणाला, तुमच्यासारख्या भिकारड्या लोकांची अशीच नाटकं असतात. एका जागी थोडं फुकट खायचं, मग पैसे नाहीत सांगून पुढे जायचं आणि पुढे दुसरीकडे पुन्हा तेच नाटक करायचं. ते काही चालणार नाही. आत्ताच्या आत्ता पैसे काढा, नाहीतर फटके मारून पोलिसांच्या ताब्यात दे. हे ऐकताच तिथे उपस्थित इतर ग्राहक त्या वृद्धाकडे पाहू लागले. काही जण हसू लागले तर काही टोमणे मारू लागले. असाच धंदा असतो यांचा, भावनिक आणि गोड बोलून फुकट पोट भरायचं, दुसरं काय? हे सगळं ऐकून मोहिनीच्या मनात संताप उसळला. तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
तिला माहित होतं की आता आपण जर या वृद्ध माणसाने खाल्लेल्या वडापावचे पैसे दिले तर आपल्याकडे काहीच पैसे उरणार नाहीत. परंतु एका वयोवृद्ध माणसाचा सन्मान राखला जायला हवा, म्हणून क्षणाचाही विलंब न करता मोहिनीने आपल्याजवळ असलेले पैसे काढले आणि वडापाव विक्रेत्याच्या हातात ठेवत ठामपणे म्हणाली, दादा, हे हे घ्या आम्हा दोघांच्या वडापावचे पैसे. वडापाववाल्याने ते पैसे घेतले आणि त्या वृद्ध माणसाकडे पाहू लागला, तर तिथे उपस्थित इतर सर्वजण मोहिनीच्या दिशेने पाहत होते. तिच्या त्या कृतीने जणू सगळ्यांचीच तोंड बंद झाली होती. काहींच्या चेहऱ्यावर लाजही दिसत होती, पण मोहिनी तिथेच थांबली नाही. ती लगेच त्या वृद्ध माणसाला म्हणाली, तुम्हाला कमीपणा वाटून घेण्याची गरज नाही. तुम्ही काही चोरी केलेली नाही. आता कोणताही विचार मनात न आणता तुमच्या मार्गाने निघून जा. त्या वृद्धाच्या डोळ्यात आता कृतज्ञतेचे अश्रू होते आणि तेथील वातावरण पूर्णपणे बदललं होतं. मोहिनीने पैसे देऊन मदत केल्यामुळे त्या वयोवृद्ध माणसाने मोहिनीकडे पाहिलं आणि तिला आशीर्वाद देत तो वृद्ध व्यक्ती म्हणाला, बाळा, देव तुझं नेहमीच भलं करेल आणि देव तुला उदंड आयुष्य देव. बाळा, तू आज माझी इज्जत वाचवलीस, नाहीतर या लोकांच्या शाब्दिक बाणानेच माझा जीव गेला असता. सर्व लोकांची तोंड बंद झाली होती, परंतु मोहिनीच्या मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांती मिळाली होती की भलेही माझ्याकडचे सर्व पैसे संपले असतील, परंतु माझ्या मनाला शांती तर मिळाली आहे. मोहिनीला वाटत होते की मी आज आयुष्यातील खूप चांगले काम केले आहे. तो वृद्ध माणूस सारखा मोहिनीकडे पाहत होता, परंतु त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची चमक दिसत होती. तो कोणी साधारण माणूस वाटत नव्हता. भले त्याचे कपडे साधे असतील, परंतु त्याची बोलण्याची पद्धत पाहून तो कोणीतरी चांगल्या घराण्यातील वाटत होता. त्यावेळी पुन्हा मोहिनी विचार करू लागली की हा माणूस नक्की कोण आहे आणि हा या अवस्थेत का आहे? काय याला मुले नाहीत का? काय यांच्या मुलांनी यांना असेच सोडले आहे का? कारण आजकालच्या समाजात अशा वयोवृद्धांची कमी नाही ज्यांना आपली मुलेच घराबाहेर काढतात. मोहिनी असा विचार करतच होती, तेवढ्यात त्या वयोवृद्ध माणसाने मोहिनीला आवाज दिला आणि सांगितले, बाळा, मी निघतो. याचा अर्थ त्या वयोवृद्ध माणसाला पुढे कुठेतरी जायचे होते. तो वयोवृद्ध हळुवारपणे आपल्या जागेवरून पुढे जाऊ लागला, पण 4 पावले पुढे गेल्यावर का कुणास ठाऊक त्या माणसाच्या काय लक्षात आली. त्याने पुन्हा आपल्या खिशामध्ये हात घातला आणि आपल्या खिशातून एक छोटासा कागद काढून मोहिनीच्या हातात दिला आणि मोहिनीला म्हणाला, बाळा, तुला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, पण जेव्हा तुझ्या मदतीचे सर्व रस्ते बंद होतील आणि ज्यावेळी तुला असे वाटेल की आता मला कोणीही मदत करणार नाही आणि तुला खरंच मदतीची खूप गरज असेल, त्यावेळी तू या पत्त्यावर ये. ज्या पत्त्यावर तुला यायचं आहे तो पत्ता या कागदावर लिहिलेला आहे. त्या कागदावर अतिशय सुंदर अक्षरात पत्ता लिहिलेला होता. तो कागद हातात धरून मोहिनी मनातल्या मनात विचार करू लागली, इतकं देखणं आणि नीटनेटकं अक्षर आहे, म्हणजे हे अक्षर या वृद्ध माणसाचं नसावं. कदाचित तो एखादा श्रीमंत किंवा सुसंस्कृत माणसाच्या घरी छोटे मोठे काम करत असेल आणि हा पत्ता त्या माणसाचाच असावा, असं मोहिनीला वाटू लागलं. तेवढ्यात तो माणूस पुन्हा पुढे जाण्यासाठी चालू लागला, पण जाता जाता त्याने प्रेमाने मोहिनीच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांत स्वरात म्हणाला, बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. जेव्हा तुला खरंच गरज लागेल आणि जेव्हा तुला वाटेल की आता कोणताच मार्ग उरलेला नाही, तेव्हाच या पत्त्यावर ये. पण गरज नसताना किंवा त्याआधी कधीही इथे येऊ नकोस. एवढं बोलून तो वृद्ध हळूहळू पुढे निघून गेला आणि काही क्षणात तो गर्दीत कुठेतरी विरून गेला. कोणालाच कळलं नाही. मोहिनी काही क्षण तशी स्तब्ध उभी राहिली. तिच्या मनात त्या माणसाबद्दल कुतूहल, थोडं आश्चर्य आणि एक अनामिक विश्वास दाटून आला होता. मग ती सुद्धा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. मोहिनी घरी पोहोचल्यानंतर खूप दमली होती, त्यामुळे तिने घरात प्रवेश केल्याबरोबर हातातील सामानाच्या पिशव्या ठेवल्या, थोडं पाणी प्यायली. मग तिच्या लक्षात आलं की त्या वयोवृद्ध माणसाने आपल्याला एक जुना कागदाचा तुकडा दिला आहे. त्यावर पत्ता लिहिलेला आहे, पण त्या पत्त्यावर जाऊन आपल्याला काय उपयोग होणार, असा विचार मोहिनीच्या मनात आला. परंतु तिने लगेचच विचार केला की एका वयस्कर माणसाने आपल्याला तो कागद दिला आहे, त्यामुळे आपण त्याचा आदर राखायला हवा. असा विचार करून मोहिनीने तो कागद आपल्या सुटकेसमध्ये अगदी जपून ठेवला. पण काही दिवसांनी मोहिनीला त्या कागदाचा विसर पडला. ती नेहमीप्रमाणे आपलं आयुष्य जगत होती आणि माणूस स्वतःच्याच कामामध्ये एवढा व्यस्त असतो की त्याच्या डोक्यातून हळूहळू इतर गोष्टी सहजरित्या बाजूला होऊ लागतात. म्हणजेच माणसाला इतर गोष्टींचा विसर पडतो. त्यानंतर कितीतरी वर्ष अशीच गेली.
त्या वर्षात मोहिनीच्या आयुष्यात कितीतरी चढ उतार आले, पण मोहिनी आलेल्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊन स्वतःसह आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होती. पण एकदा परिस्थितीत अशी आली की निसर्गाचा एवढा कोप झाला की तिच्या बागायत जमिनीमध्ये सर्व झाडे जमीनदोस्त झाली आणि शेतीतून सुद्धा काहीच उत्पन्न मिळालं नाही. आता उत्पन्नच मिळालं नाही, त्यामुळे अंथरुणाला खिळलेल्या नवऱ्याची औषधं तरी कशी आणणार आणि नवऱ्यासह मुलाबाळांची पोटं तरी कशी भरणार. घरात जे काही राशन भरलं गेलं होतं ते सुद्धा आता संपलं होतं. मुले मोठी झाली होती, त्यांची भूक वाढली होती. अशा परिस्थितीत मोहिनी कोणाकडे मागायला गेली तर प्रत्येक जण स्वतःचीच अडचण सांगत होता. आता काय करायचं, यामधून कसा मार्ग काढायचा? शेवटी मोहिनीने ठरवलं की मुंबईला जाऊन काहीतरी काम शोधावं. गावात राहून हातावर हात धरून बसण्यापेक्षा मोठ्या शहरात कष्ट करून किमान घरच्यांच्यासाठी 2 वेळच्या जेवणाची सोय तरी करता येईल आणि मुले मोठी झाली असल्या कारणाने ती आपल्या बाबांची काळजी घेतील. एकदा का तिकडे जाऊन 4 पैसे मिळायला लागले की आपण आपल्या नवऱ्यासह सर्वांनाच मुंबईला घेऊन जाऊ, असा विचार तिच्यात मनात पक्का झाला. दुसऱ्याच दिवशी मोहिनीने काही आवश्यक कपडे, कागदपत्र आणि थोडे उरलेले पैसे एका सुटकेसमध्ये ठेवले. त्यावेळी मोहिनीच्या नवऱ्याच्या डोळ्यात काळजी होती, पण त्यानेही तिचा निर्णय मान्य केला. तू धीर सोडू नकोस, तो हळूच म्हणाला. तो मेहनतीचं फळ नक्की देतो. मुलांनी आईचा हात घट्ट धरला. त्या स्पर्शात विश्वास होता, पण नकळत भीतीही दडलेली होती. मुंबईत पोहोचल्यावर सुरुवातीचे काही दिवस मोहिनीसाठी खूप कठीण गेले. ओळखीचं कोणी नव्हती, राहण्याची सोय नव्हती आणि काम मिळवणंही सोपं नव्हतं. काही ठिकाणी तिला सरळ नकार मिळाला तर काही ठिकाणी अतिशय कमी मजुरीची ऑफर दिली गेली. पण मोहिनी हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. ती रोज सकाळी नवीन आशेने घराबाहेर पडत होती. एक दिवशी सुटकेसमधून कपडे काढताना अचानक तिच्या हातात तो जुना कागद आला. त्या वयोवृद्ध माणसाने दिलेला पत्ता. क्षणभर ती थबकली. इतकी वर्ष तो कागद विसरून गेली होती, पण आज अचानक तो समोर आला होता. तिला त्या वृद्ध माणसाचे शांत डोळे आणि प्रेमळ आवाज आठवला. कदाचित काही उपयोग नसेल, पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे, तिने स्वतःलाच विचारलं. दुसऱ्याच दिवशी मोहिनी त्या पत्त्यावर गेली. तिथे फक्त एक घर नव्हतं तर खूप मोठा बंगला होता. दरवाजा ठोठावताच एक तरुण मुलगा बाहेर आला. मोहिनीने संकोचत सगळी गोष्ट त्याला सांगितली आणि तो कागद त्याला दाखवला. तेव्हा तो तरुण काही क्षण शांत राहिला. मग हसत म्हणाला, हा पत्ता माझ्याच आजोबांच्या घराचा, म्हणजे ह्याच घराचा आहे. ते आता हयात नाहीत, पण त्यांनी आयुष्यभर गरजूंना मदत केली. त्यांच्याकडे खूप पैसा होता. त्यांनी विचार केला असता तर नोकर ठेवून ऐशो आरामात आपले आयुष्य जगले असते, पण त्यांनी तसं न करता ते सतत माणसांमध्ये फिरत असायचे आणि जो कोणी गरजू मिळेल त्याला मदत करायचे. पण हे करत असताना ते स्वतः मात्र साध्या किंवा अगदी मळक्या कपड्यांमध्ये जायचे, जेणेकरून माणसाची खरी परिस्थिती त्यांना समजेल. पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, कधी माझ्या नावाचा कागद घेऊन कोणी मदतीसाठी आलं तर त्याला निराश करू नका. माझ्या संपत्तीतील काही हिस्सा त्या व्यक्तीला द्या. हे ऐकून मोहिनीच्या डोळ्यात पाणी आलं. त्या तरुणाने मोहिनीची परिस्थिती समजून घेतली आणि मोहिनीला आपल्या कारखान्यात तिला काम करण्याची संधी तर दिलीच, पण आजोबांच्या सांगण्यावरून आजोबांच्या संपत्तीमधील हिस्साही दिला. त्या दिवसापासून मोहिनीच्या आयुष्याला पुन्हा एक नवी दिशा मिळाली. संकट अजूनही होती, पण आता तिला जाणवलं, कधी कधी आयुष्यात केलेली छोटीशी मदत किंवा मिळालेला छोटासा आदरही अनेक वर्षांनी मोठा आधार बनून परत येतो. मोहिनीने मुंबईत मिळालेल्या त्या छोट्याशा कामापासून सुरुवात केली होती. सुरुवातीला तिचं ध्येय फक्त घर चालवणं, नवऱ्याची औषधं आणणं आणि मुलांच्या शिक्षणाची सोय करणं इतकंच होतं. पण तिच्या कष्टाला आणि चिकाटीला लवकरच फळ मिळू लागलं. जिथे ती काम करत होती तिथे तिचे प्रामाणिकपणा, वेळेचं भान आणि लोकांशी नम्रपणे वागण्याची सवय सगळ्यांच्या लक्षात आली. हळूहळू तिने कामातील बारकावे शिकून घेतले. व्यवसाय कसा चालवायचा, ग्राहकांशी कसं बोलायचं, मालाची गुणवत्ता कशी टिकवायची, या सगळ्या गोष्टी ती काळजीपूर्वक शिकत होती. काही वर्षातच तिच्या मनात स्वतःचा छोटासा उद्योग सुरू करण्याचा विचार पक्का झाला. सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, पण स्वतःवरचा विश्वास आणि कष्ट करण्याची तयारी तिच्याकडे होती. शेवटी तिने धाडस करून स्वतःचा छोटा उद्योग सुरू केला. सुरुवातीला फार मोठं भांडवल नव्हतं, पण मेहनत आणि प्रामाणिकपणामुळे ग्राहकांचा विश्वास पटकन बसला. तिच्या उत्पादनाची गुणवत्ता चांगली असल्याने
मागणी वाढत गेली. हळूहळू तिचा व्यवसाय वाढू लागला आणि तिला चांगला नफा मिळू लागला. या यशामुळे मोहिनीला सर्वात आधी त्या वयोवृद्ध माणसाची आठवण झाली, ज्याने तिला काही वर्षापूर्वी एक कागदाचा तुकडा देऊन मदतीचा दरवाजा उघडून तिला दिला होता. तिने मनाशी ठरवलं, जसं कुणीतरी माझ्या अडचणीच्या वेळी मदत केली तसं मीही गरजू लोकांसाठी काहीतरी नक्कीच करेन. त्या दिवसापासून ती समाजातील गरजू लोकांना मदत करू लागली. कधी एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी मदत, कधी एखाद्या आजारी व्यक्तीच्या उपचारासाठी आर्थिक हातभार, तर कधी गरिबांना अन्नधान्य देणं. अशा अनेक मार्गांनी ती समाजसेवा करू लागली. तिच्या या कार्यामुळे तिचा समाजात नावलौकिक वाढत गेला. पण आयुष्य नेहमी सुखद नसतं. एकीकडे मोहिनीने व्यवसायात प्रगती करत होती, तर दुसरीकडे तिच्या नवऱ्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. मोहिनी शक्य तेवढी त्याची सेवा करत होती. चांगल्या डॉक्टरांना दाखवत होती, औषधोपचार करत होती. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. एके दिवशी तिचा नवरा कायमचा तिला सोडून गेला. तो क्षण मोहिनीच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का होता. अनेक दिवस ती खूप खचली होती. तिला वाटायचं, मी अजून थोडा वेळ दिला असता, अजून चांगली सेवा केली असती तर कदाचित ते माझ्यासोबत राहिले असते. पण नंतर तिने स्वतःला सावरलं. तिने एक सकारात्मक विचार मनात आणला, मी जेवढं शक्य होतं तेवढं केलं. आता त्यांच्या आठवणींना बळ बनून पुढे चालायचं. त्या विचाराने तिला नवसंजीवनी मिळाली. ती पुन्हा जोमाने कामाला लागली. नवऱ्याच्या आठवणी तिच्यासाठी दुःख न राहता प्रेरणा बनल्या. तिने आपल्या मुलगा आणि मुलीला केवळ चांगलं शिक्षण दिलं नाही, तर त्यांना चांगले संस्कारही दिले. प्रामाणिकपणा, मेहनत, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं आणि परोपकार या मूल्याची शिकवण ती नेहमी त्यांना देत राहिली. मुलांनीही लहानपणापासूनच घरची कठीण परिस्थिती पाहिली होती. त्यामुळे त्यांना पैशाची किंमत, कष्टाचं महत्व आणि माणुसकीचं मूल्य समजलं. आज तिची दोन्ही मुले मोठी झाली आहेत आणि आईच्या व्यवसायात खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. ते व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन कल्पना आणतात, आधुनिक तंत्रज्ञान वापरतात आणि आईच्या अनुभवातून शिकतात. पण त्यांचं अंतिम ध्येय फक्त पैसा कमवणं नाही, समाजासाठी काहीतरी नवीन करणं हेच त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे. मोहिनीला आपल्या मुलांचा अभिमान वाटतो, कारण तिने दिलेले संस्कार आज त्यांच्या कृतीतून दिसतात. ते गरजू लोकांना मदत करण्यासाठी नेहमी पुढे असतात. कुणाचं शिक्षण थांबू नये, कुणी उपाशी राहू नये, कुणाला उपचाराअभावी त्रास होऊ नये, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात. आज मोहिनीचं आयुष्य अनेक चढउतार पाहून स्थिर झालं आहे. संघर्षातून मिळवलेलं यश, दुःखातून मिळालेली ताकद आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द, या सगळ्यांनी तिचं व्यक्तिमत्व अधिकच समृद्ध केलं आहे. ती नेहमी आपल्या मुलांना एकच गोष्ट सांगते, आयुष्यात किती पैसा कमवला हे महत्वाचं नाही, तर किती माणसं आपल्यामुळे हसली, उभी राहिली हे महत्वाचं असतं. आणि आज मोहिनी व तिची मुलं याच विचाराने प्रेरित होऊन स्वतःचं आयुष्य जगत आहेत. स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी काहीतरी सकारात्मक करून दाखवण्यासाठी. काळ पुढे सरकत गेला. मोहिनीने उभा केलेला व्यवसाय आता फक्त उद्योग राहिला नव्हता, तो अनेक गरजू लोकांसाठी आधारवड बनला होता. तिच्या मदतीमुळे कितीतरी कुटुंबांना आधार मिळाला. अनेक मुलांचं शिक्षण पूर्ण झालं, तर काहींच्या आयुष्यात नव्याने आशेचा किरण निर्माण झाला. एके दिवशी समाजसेवेसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोहिनीला सन्मानित करण्यात आलं. मंचावर उभी असताना तिच्या डोळ्यासमोर भूतकाळाचे सगळे प्रसंग झरझर सरकू लागले. संघर्षाचे दिवस, नवऱ्याची आजारपणातील वेदना, मुलांची जबाबदारी आणि त्या अनोळखी वृद्ध माणसाने दिलेला छोटासा कागद, ज्याने तिचं आयुष्यच बदलून टाकलं. सन्मान स्वीकारताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती फक्त एवढंच म्हणाली, आज मी जे काही आहे ते संघर्षामुळे, माझ्या कुटुंबामुळे आणि वेळोवेळी मिळालेल्या माणुसकीच्या आधारामुळे आहे. जर कुणाच्या आयुष्यात माझ्याकडून थोडंसं जरी हसू आलं असेल, तर हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. कार्यक्रमानंतर तिचा मुलगा तिच्या जवळ आला. मुलाने तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, आई, तू आम्हाला फक्त जगायला नाही शिकवलंस, तर माणूस म्हणून जगायला शिकवलंस. ते शब्द ऐकून मोहिनीच्या मनात एक वेगळंच समाधान दाटून आलं. तिला जाणवलं की तिचा संघर्ष, तिचं दुःख आणि तिची मेहनत व्यर्थ गेली नव्हती. त्या रात्री आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांकडे पाहताना तिला नवऱ्याची आठवण झाली. हलकस हसत ती मनात म्हणाली, तू नसला तरी तुझी साथ अजूनही आहे आणि मी दिलेलं वचन अजूनही पाळते. डोळ्यात समाधानाचे अश्रू आणि मनात कृतज्ञतेची भावना घेऊन मोहिनी शांतपणे पुढे चालत राहिली. कारण तिला समजलं होतं, खरं यश म्हणजे स्वतः उभं राहणं नव्हे, तर इतरांना उभं राहायला हात देणं असतं.
तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा इथेच संपली आहे. पण या कथेतून आपल्या हृदयावर एक वेगळी छाप पडली असं तुम्हाला वाटतं का? जर वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन कथांसोबत. धन्यवाद.